नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत. आज आपण अपूर्णांक या घटकातील भाग 4 बघणार आहोत, ज्यामध्ये समच्छेद अपूर्णांक यांची बेरीज व वजाबाकी आज आपण शिकणार आहोत. समच्छेद म्हणजे कोणता? ज्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे खालचा अंक काय आहे, समान आहे. चला आता आपल्या जो 2 आकृत्या आहेत त्या आकृत्याच्या साहाय्याने आपण बेरीज समजून घेऊयात. बघा, या आकृतीचे एकूण आपण 8 भाग केलेले आहेत आणि या 8 भागापैकी हे 2 भाग आणि या 8 भागापैकी हे 3 भाग, बरोबर आहे. तर हे 2 भाग माझे आहेत आणि हे 3 भाग मला नंतर मिळाले. मग माझ्याजवळ एकूण किती भाग झाले आकृतीपैकी? 1 2 3 4 5. किती भाग झाले? 5 भाग. पण किती पैकी झाले? एकूण किती भाग? एकूण भाग बदलले का? नाही, ते 8ला 8च आहेत. म्हणून 8 पैकी किती भाग झाले माझ्याकडं? 5. तर त्याला अशा पद्धतीने आपण लिहितो, 2/8 अधिक 3/8 बरोबर 5/8. आलं लक्षात? आता असंच अजून एक समजून घ्या. बघा, आता या आकृतीचे एकूण भाग मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भागीचे सुद्धा किती आहेत? 8 आहेत. यापैकी हे 2 भाग बघा, हे एका मुलाला दिले आपण, ठीक आहे. हा केक समजू, ठीक आहे. 8 पैकी 2 भाग एका मुलाला दिले. नंतर हा एक भाग, 8 पैकी हा एक भाग एका मुलाला दिला आणि हे 3 भाग, 8 पैकी हे 3 भाग एका मुलाला दिले. आता मला सांगा, एकूण किती भाग वाटप झाले? 1 2 3 4 5 6. 6 भाग एकूण वाटप झाले. पण किती पैकी? 8 पैकीच, बरोबर आहे. मग आपण या भागांची बेरीज कशी करतो बघा. या ठिकाणी बेरीज 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, म्हणजे 6 भाग वाटप झाले. पण किती पैकी? 8 पैकी 6 भाग वाटप झाले. म्हणजे या दोनही बेरजांवरून हे लक्षात येते की आपण छेदातला अंक छेदात जशास तसा ठेवलेला आहे. मग यावरून नियम तयार होतो, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना अंशाची बेरीज करतात व छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहितात. बघा, आपण काय केलं? अंशाची बेरीज केली आणि छेद छेदस्थानी जशास तसा लिहिला. असे आता आपल्याकडे अजून उदाहरण आहेत, आपण सोडवूयात. हे शेवटचं उदाहरण तुम्ही सोडवायचे, ठीक आहे. हे 2 मी सोडून दाखवतो. बघा, 3/4 अधिक 5/4. नियमानुसार आपण अंशाची बेरीज करू. 5 आणि 3 8. 8 छेदस्थानी छेद जशाला तसा 8/4. त्यानंतर 6/12 अधिक 3/12. 6 आणि 3 9. अंशाची बेरीज छेद जशास तसा. आणि हे आता तुम्ही सोडवायचे. यानंतरचा नियम काय आहे बघा, जर अपूर्णांकाचा अंश व छेद समान असेल तर त्याची किंमत 1 असते. आता हे मी समजून सांगतो. इथं बघा, 6 भाग वाटले, अजून 2 भाग जर आपण त्यालाच दिले असते तर हा सगळा मिळून किती केक संपला असता? 1 केक. म्हणजे जर 8 पैकी 8 असते म्हणजे 8/8, त्याला आपण 1 असे म्हणतो. आलं लक्षात? आता बघा, समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची? काय कशी करायची? वजाबाकी. बघा, आता या आकृतीमध्ये किती भाग आहेत? 5. आणि या आकृतीमध्ये सुद्धा किती भाग आहेत? 5. हा एक आडवा केक समजूयात आपण समजण्यासाठी, आणि त्याचे आहेत 5 भाग, ठीक आहे. मग या पहिल्या आकृतीमध्ये मला 4 भाग दिले होते. किती भाग दिले होते? 4 भाग. त्यापैकी 1 भाग मी खाऊन टाकला. 1 भाग किती मधला खाऊन टाकला? या 5 मधला खाऊन टाकला. मग आता माझ्याकडे किती भाग शिल्लक उरले? मोजा. 1 2 3 भाग. किती पैकी? 5 पैकीच 3 भाग. मग याला आपण असं लिहायचं बघा, 4/5 वजा, किती वजा केले मी? किती भाग खाल्ला? 1 भाग खाल्ला, म्हणजे 1/5 हा भाग मी खाल्ला. मग किती उरले माझ्याकडं? बघा, 4 मधून 1 भाग खाल्ला, 3 भाग उरले, आणि 5 पैकी 5 मधून 1 खाल्ला मी, म्हणून 5 पैकी 3 भाग माझ्याकडं उरले. म्हणजे इथं सुद्धा तोच नियम लागू होतो. समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी करताना अंशाची वजाबाकी अंशस्थानी लिहून छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकाचा छेद
जशास तसा लिहावा. बघा, म्हणजे अंशाची वजाबाकी केली आणि छेदस्थानी छेद जशास तसा लिहिला. आता याचे अजून 2 उदाहरणं समजावून घेऊयात आणि तुम्हाला सोडवण्यासाठी यावेळेस मी 4 उदाहरणं वेगळे दिलेली आहेत. बघा, 7/8 वजा 2/8. 7 मधून 2 वजा करा आणि सोपी पद्धत, 7 बोट पकडा, हे 2 वजा केले, किती उरले? 5. 5/8. 5/8 आलं लक्षात. इथं 6/9 वजा 2/9. 6 पैकी 2 वजा करा, परत 6 बोट धरले, 1 2 वजा केले, किती उरले? 4. मग 4 छेद जशास तसा. 5/7 वजा 1/7. 5 मधून 1 वजा करा, 5 बोट धरले, 1 वजा केला, किती राहिले? 4. 4 छेद जशास तसा. तर अशा पद्धतीने आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, जो की अतिशय सोपा पद्धतीनं करता येते, हे शिकलो. यानंतरच्या भागामध्ये आपण ज्याचा छेद समान नाही अशा अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी शिकणार आहोत. थँक्यू.